नमस्ते, मी डायटिशियन सेजल गव्हाणे. सो आपण कुठे चाललोय आहो? शॉपिंग. काय करणार शॉपिंग? मी तर काय काय घेणार आहे, शूज घ्यायचे तुम्हाला, शर्ट नाही माझ्याकडे. खरं? हो. आणि मला काय करणार आहे? तुम्हाला काय हवंय? तुम्हाला माहिती आहे मला काय हवं आहे. तुम्हाला मला शॉपिंग करताना बघायचंय. हो ना. सो गाईज, मी आज खूप काय काय घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ऍक्च्युली मी काल ऑनलाईन शोधत होतो, पण मला काय भेटलेलं नाहीये. सो त्यासाठी आम्ही आज पालखी निमित्त सुट्टी आहे. पण मला नाही वाटत आता या असं ट्रॅफिक बघून. लय ट्रॅफिक ट्रॅफिक दाखवा त्यांना. बाहेर ट्रॅफिक. थांबा मी तुम्हाला दाखवते. आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागणार आहे. किती ट्रॅफिक आहे. आम्हाला वाटलं आज नसेल ट्रॅफिक, पण आज खरंच खूप ट्रॅफिक आहे. जाऊ दे, काल मला नाही दाखवली पालखी, आज दिसते. तर तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो माझ्या बायकोंना, कारभारींना, मालकीनबाईंना, बट त्यांना समजत नव्हतं. काय नाही की दर्शन बाबा, हवं होतं आणि मला. यांना चिकचिक नको असते, सगळ्या गोष्टी सुख सुविधा कारक हव्या असते, आणि तरीही मला कसा त्रास देता येईल याचा परिपूर्ण प्रयत्न करतात ते. हो ना. नाही तसं काही नाही. लेट सी गाईज, काय शॉपिंग करतो आम्ही लवकरच सांगेल तुम्हाला. यांना काय घ्यायचंय बघू, घेऊन देईल तेव्हा ना. तुम्ही घेऊन देणार आहात मला ते आम्ही ट्रॅफिक मधून निघालोय 30 आणि मिनिटानंतर. 30 मिनिटानंतर ना. बापरे किती ट्रॅफिक. खूप भक्तिमय वातावरण झालेलं आहे सगळ्या सासवड मध्ये, त्यामुळे उगाच म्हणत नाही पुण्यभूमी सासवड. हे सर्वांना या भक्तमय वातावरणाचा आनंद घेता यावा यासाठी प्रत्येकाने वारीचं दर्शन घ्यायला या नक्कीच सासवड मध्ये, जेणेकरून तुम्हाला कळेल किती गर्दी असते. वारकरी लोकांचे हावभाव, गावाकडनं आलेले आजोबा लोक, आजी लोक किती लांब पायपीट करून चालत असतं. म्हणजे काय श्रद्धा आहे ती देवावरची. वा, मानलं. आणि इथे आम्ही थोडस चाललो की हे दुखतंय ते दुखतंय असं कारण देत राहतो. ऍक्च्युली मोटिवेशन आहे यांच्याकडनं घेण्यासारखं, की लाईक घरापासून निघायचं आणि नॉनस्टॉप चालतात 30-30, 35-35 किलोमीटर. देन स्टॉप घेणार, त्यानंतर स्वतःच खायचं, स्वतःच राहायचं, स्वतःच केअर करायची. आणि भारी वाटतं ऍक्च्युली. सगळ्यांच्या तोंडी देवाचं नाव रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सो एकदा तरी अनुभव घेणार आहे मी आणि माझी बायको. हो ग, हा मग जाणार आहे ना वारीला. 100% जाऊ. ज्या दिवशी रिटायर होऊ ना आपण आपल्या सगळ्या कामापासून, आपली मुलं बाळ कामाला लागेल त्यावेळेस आपण पण असं आजी आजोबा सारखं, आपण जरा मॉडर्न आजी आजोबाच असू, ठीक आहे, तसं काहीतरी करू. आणि अशा प्रकारे चाललोय आम्ही. शॉपिंगला. यस खूप दिवसातून शॉपिंग चालली आमची, खूप दिवसातून शॉपिंग करणार आहे. मला शॉपिंग करून देणार आहे. मला आनंद शॉपिंग करण्याचा नाही, ऍक्च्युली बायकोच्या पैशावर शॉपिंग करण्याचा जो आनंद ना, वाव, सगळ्याला भेटत नाही होत. आय नो थोडेसे नवरदेव जेलस होत असते असलं ऐकून. असेल की बाबा आम्हाला का उचकवतोय, किंवा बायका म्हणत असतील हे का उचकवतोय हा माणूस, की बाबा नवऱ्याला जागा करतोय झोपलेलं. बघा त्या बायको कशी शॉपिंग करून देते. मी सगळ्या लेडीजला सांगेल, जर तुम्हाला खूप असं केअर, लव, काळजी, प्रेम आणि सुखीमय वातावरण घरात, जीवन संसार हवा असेल तर नवऱ्याला बायकोने एकदा तरी शॉपिंगला न्यावे. प्रत्येक वेळेस नवऱ्याने न्यावं असा नियम नाहीये. हा ठीक आहे, चला शॉपिंग. किती खुश आहे माझा नवरा की त्यांना शॉपिंगला घेऊन चालले. किती बायकोच्या पैशाला. पण पण मी सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगेल, एक सर्टन अमाऊंट डिसाइड करा, तिथपर्यंतच लिमिट ठेवा. हो, नाही तर नवरे गेले शॉपिंग करायला तर अकाउंट खाली का? अकाउंट खाली. असं काय होणार नाही का? ऍक्च्युली बायकोचे पैसे ते माझेच पैसे, कारण मीच पैसे देतो त्यांना असं मला वाटतं कधी कधी. माझी बायको इंडिपेंडेंट वुमन आहे, सो मग मला काय वाटत नाही त्या गोष्टीचं. थँक्यू सो मच. लव्ह यू डार्लिंग. लव्ह यू टू. चलो भेटू नेक्स्ट. तुम्हाला नेक्स्ट आम्ही स्टेशनला. सांगू तुम्हाला कुठे आम्ही चाललोय, कुठे काय काय शॉपिंग करणार आहे. पहिला तुम्ही बघू शकता
इथं विठुरायांची मूर्ती आहे दिवे घाटाच्या पहिल्या स्टार्टिंगला आणि तिकडनं चढताना एंडला. तुम्ही सगळे बघत असतील काल टीव्हीवर जे दिसत होतं दृश्य, हीच ती मूर्ती आहे सासवडची. खूप छान असा विठुराया सगळ्या वारकऱ्यावर लक्ष देत असतो, त्यामुळं सगळे वारकरी अगदी आरामात डुलत प्रेमात नांदत गात हा सगळे रस्ता घाट पूर्ण चढत full येतात. होता, full. कुठूनच मुंगी सारखं दिसतं, त्यामुळे बऱ्यापैकी मुंगी सारखे लोक दिसल्यामुळे त्याला मुंगी घाटही म्हणतात कधी कधी लोक. हा. दिवे घाटाचं नाव ज्यावेळेस सासवडला वारकरी येतात त्यावेळेस त्याचं नाव दिवे घाट चेंज होऊन मुंगी घाट तयार होतो. आज खूप मुंगी सारखे छोटे छोटे लोक दिसत असं वरनं जर तुम्ही दृश्य बघितलं असं न्यूज चॅनल. शूज एवढे भारी शूज पडले, बट त्यांना शूज घ्यायचेच आहे. आम्ही थोडीफार शॉपिंग करून एका ठिकाणी थांबलोय. तर डायटिशियन लोक असं फिरत असताना काय घेऊन फिरतात आणि काय खातात याचं तुम्हाला मी एक प्रात्यक्षिक दाखवतो. डायटिशियन लोक मखानी, अंजीर, अजून काय बदाम, पंपकिन सीड्स. पुम्किन सीड्स. आमच्या गाडीत नाहीये, आम्ही गाडी चेंज केली आहे. आम्ही माझ्या पप्पांच्या गाडीत आहे, यांच्या सासऱ्यांच्या गाडीत. आणि माझे पप्पा आता एंट्री करायला आले त्यांची एंट्री करून आले पप्पा माझी. पप्पा पण आम्हाला शॉपिंग करू लागतात ते काय काय घ्यायचं ते. थोडीशी शॉपिंग केल्यानंतर थोडी पोटाची पण शॉपिंग करायचा प्लॅन चाललाय बायको सोबत. देन सासूबाईची वाट बघतोय आम्ही दोघे, म्हणजे यांच्या आईची. कुठे गेल्यात काय माहिती. यायला तर किती उशीर झाला. सासरे बुवा गाडी पार्क करून सिक्युरिटी गार्डशी काहीतरी जुगाड करतायत सेटिंग. मी शॉपिंग केली आहे आणि शॉपिंग केल्या मला नेलपेंट लावते बघा कुठं मिळते अशी असते. काय म्हणायचं नाव विसरलो. खूप टेस्टी दिसतंय आणि बायकोच्या तोंडाला पाणी सुटलंय ना. तिकीट खायचं नाही पप्पा करून. पप्पा लवकर या. बस भेट नाही का. मम्मी पप्पा चालले निघाले ते त्यांच्या घरी. रडायला येतंय तुम्हाला? नाही पप्पा मम्मीला भेटून झाले म्हणून आम्ही कुठे आलोय मूवी बघायला. अँड लेट्स सी कोणतं मूवी बघायला आलोय. 2 हिरोईन बघायला आले मी आता. मी सोडून तुम्हाला कोणती हिरोईन बघायची. एक ऑलरेडी माझ्यासोबत आहे, अजून 2 हिरोईनचा मूवी बघायला आलोय. एका हिरोईन बरोबर 2 हिरोईनचा मूवी बघायला आलोय असं. बघून झालंय, शॉपिंग करून झाली आहे आणि आता आम्ही चाललोय माझ्या खास मैत्रिणीकडे जिने आम्हाला बोलवलंय. म्हणली की डिनरसाठी इन्व्हिटेशन आहे. मला म्हणली की इकडे आली तर नक्की इकडे, नाही तर मार खाशील जर नाही आली तर. माझी बायको मार खायला बसलेली आहे. तिचा नवरा बघायला बसला. हा बसा. माझ्या मैत्रिणी संपूने पास्ता स्पेशल ट्रीट दिली. थँक्यू सो मच फॉर दिस. पास्ताला विस्ता पास्ता विस्ता संस्था. Obviously, you know. मला ना हा आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम जेवढं जाईल तेवढं घे. नाही हाफली ॲट द एंड ऑफ द डे आमचा दिवस संपलाय. असाच आता आम्ही चाललोय घरी. असंच म्हणजे शॉपिंग विपिंग केली आहे, फ्रेंड्सला भेटलोय, छान वाटला आजचा दिवस. खूप खूप छान होता, खूप सुंदर होता. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अहो तुम्हाला काय बोलायचं आहे? बाय बाय गुड नाईट. खूप दमलंय.